नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघता आपला अग्रवन. देशामध्ये सोयाबीनच्या बाजारात मागच्या 2 दिवसांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयाबीनचे भाव काहीसे सुधारलेले आहेत. देशात यंदा सोयाबीन पिकासाठी पोषक परिस्थिती नाही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक पट्ट्यातील ज्या काही पावसाच्या घडामोडी आहे, कमी पाऊस पडलेला आहे, उष्णता सध्या वाढलेली आहे, त्याचा परिणाम दिसून येतोय. परंतु मूळ प्रश्न हा आहे की पुढच्या टप्प्यामध्ये हे वाढलेले बाजारभाव टिकून राहतील का? असे कोणते घटक आहे की ज्यामुळे सध्या बाजाराला चांगला आधार मिळतोय? याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की नेमकं देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय. देशात सध्या सोयाबीन 7,000 रुपयांच्या आसपास आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये आपल्याला क्विंटल मागं अनेक बाजारांमध्ये 100 ते 200 रुपये सुधारणा दिसून येते. आता या लागवडीच्या कालावधीमध्ये सोयाबीनच्या बाजारात सुधारणा दिसून येण्याचं मूळ कारण होतं ते म्हणजे एकतर पिछाडीवर असलेली लागवड आणि दुसरं म्हणजे सोयाबीन पिकासाठी पोषक नसलेलं वातावरण. आता लागवडीचा जर आपण आढावा घेतला तर यंदाची सोयाबीनची लागवड ही गेल्या वर्षीपेक्षा काहीशी पिछाडीवर आहे. आता यंदाचा कमी पाऊसमानाचा अंदाज आहे. पाऊस अनेक भागामध्ये कमी आहे, त्यामुळे कमी कालावधीचं पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे वळतील. त्यातल्या त्यात लागवडीच्या कालावधीमध्ये सोयाबीनला चांगला बाजारभाव आहे, त्यामुळे सोयाबीनची लागवड वाढेल असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आहे. आता सोयाबीनची लागवड एकंदरीत बघता म्हणजे सरकारचे जे काही आकडे पुढे येत आहेत आणि उद्योगांनी जे आकडे दिले, असं वाटतं की गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनची लागवड कदाचित काहीशी वाढू शकते. परंतु सोयाबीनची लागवड वाढली म्हणून देशातलं उत्पादन वाढेल हे म्हणता येत नाही किंवा तसे संकेत सध्या तरी दिसत नाही. कारण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांचा देशातल्या सोयाबीन उत्पादनामध्ये 80% वाटा आहे. त्या दोनही राज्यांमध्ये सध्या तरी सोयाबीन पिकासाठी पोषक परिस्थिती नाही आहे. सोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये पाऊस कमी आहे. आता महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये जोरदार पाऊसच झाला नाही. पुरेशी ओल नव्हती तरी देखील शेतकऱ्यांनी उशीर होतोय म्हणून सोयाबीनची पेरणी केली होती. आता अनेक भागांमध्ये सोयाबीनचं पीक उगवूनच आलं नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये बोगस सोयाबीन बियाण्याचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. अनेक भागांमध्ये बोगस बियाणं असल्यामुळे सोयाबीन उगवून आलं नसल्याचं शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कृषी विभागाकडे हजारो तक्रारी आलेल्या आहेत. त्याचा देखील फटका आता सध्या सोयाबीन पिकाला बसताना दिसून येतोय. थोडक्यात काय, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोनही महत्त्वाच्या राज्यांमधल्या सोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये पाऊस कमी आहे, जोरदार पाऊस झाला नाही, याचा परिणाम पिकावर होतोय. त्यामुळे साहजिकच यंदा सोयाबीनची उत्पादकता कमी राहणार आहे. अनेक भागांमध्ये तसे संकेत दिसत आहेत. अनेक भागांमध्ये काहीशा पावसावर की जो थोडाफार प्रमाणात पाऊस झाला होता त्या पावसावरती महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, परंतु त्यानंतर पावसात खंड पडला. जवळपास आठवडाभर झाला बहुतांश भागांमध्ये पाऊसच झाला नाही, उष्णता वाढलेली आहे. या सगळ्या कारणांमुळं सध्या बाजारामध्ये एक संदेश जातोय, एक मॅसेज जातोय की यंदा देशातलं उत्पादन कमी राहणार आहे. गेल्या वर्षीचा म्हणजे जो काही हंगाम चालू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला जो काही नवीन हंगाम आहे सोयाबीनचा पुरवठ्याचा ऑक्टोबरमध्ये सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये संपतो. पुन्हा ऑक्टोबरमध्ये आपल्या नवीन सोयाबीनची काढणी होते आणि आपला नवीन हंगाम सुरू होतो. आता आपला 25-26चा हंगाम आहे. म्हणजे 25-26च्या हंगामातलं जे सोयाबीन आपल्या हातात आलं म्हणजे ऑक्टोबर 2025मध्ये जे सोयाबीनची काढणी झाली त्या सोयाबीनचा सध्या पुरवठा बाजारामध्ये होतोय, म्हणजे त्याचा वापर सध्या केला जातोय. या हंगामातलं शिल्लक सोयाबीन खूपच कमी आहे, कारण गेल्या वर्षीच्या खरीपामधलं देखील सोयाबीनचं उत्पादन घटलेलं होतं. त्यामुळं देशातली सोयाबीनची लागवड विक्रमी पातळीवर पोहोचते. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये म्हणजेच ऑक्टोबर 2024 ते जून 2025 या कालावधीमध्ये सोयाबीनची आयात ही केवळ 2,000 टन एवढी होती. परंतु चालू हंगामात म्हणजेच ऑक्टोबर 2025 ते जून 2026 या कालावधीमध्ये तब्बल 7,79,000 टन एवढी सोयाबीनची आवक झालेली आहे. आवक वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे देशामध्ये कमी असलेला सोयाबीनचा पुरवठा. आता नवीन हंगामात उत्पादन घटणार, उत्पादनाला फटका बसणार याचे संकेत आतापासूनच दिसू लागलेत. हा संदेश बाजारामध्ये जातो आणि त्यामुळं सोयाबीनला चांगला आधार मिळतोय आणि त्यामुळंच आपल्याला सोयाबीनच्या बाजारामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. आधी सोयाबीनचे भाव वाढलेले होते. बहुतांश बाजारांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,500 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान आहे. त्यातल्या त्यात जर आपण सरासरी बाजारभाव अनेक बाजारांमध्ये बघितला तर तो 7,000च्या आसपास दिसून येतो. प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव देखील याच दरम्यान आहे. सध्या सोयाबीनची उपलब्धता कमी आहे, त्यामुळं विदेशातून आयात मोठ्या प्रमाणात होते. यंदा 9 लाख टनाच्या दरम्यान आयात होऊ शकते असा अंदाज उद्योगांचा आहे. आता हे झालं देशातल्या बाजारातलं. या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं काय काय घडू शकतं त्यावर आपलं लक्ष असणारच आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव नेमके का वाढले ते देखील थोडक्यात समजून घेऊयात.
तर सध्या अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे. अमेरिकेमध्ये सोयाबीनचं पीक सध्या वाढीच्या कालावधीमध्ये आहे, वाढीच्या टप्प्यामध्ये आहे. या टप्प्यामध्ये पिकाला पावसाची नितांत गरज असते. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेच्या अनेक सोयाबीन पट्ट्यामध्ये, सोयाबीन उत्पादक भागामध्ये पावसाची कमतरता होती, कमी पाऊस होता, उष्णता सरासरीपेक्षा जास्त होती. याचा परिणाम पिकावर दिसून येतो आहे. त्यामुळं अमेरिकेच्या बाजारामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजारात सुधारणा दिसून येते. सोयाबीनच्या भावाने पुन्हा एकदा मागच्या 1-2 दिवसांमध्ये $12 प्रति बुशेलचा टप्पा पार केला होता आणि सोयाबीनचा बाजारभाव त्याच्या आसपास आपल्याला फिरताना दिसून येतो आहे. देशामध्ये 7,000 रुपयांच्या आसपास आपल्याला बाजारभाव दिसतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $12च्या आसपास बाजारभाव दिसून येतो आहे. आता या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या देशात नेमकं सोयाबीन उत्पादनाविषयी काय काय घडामोडी घडतात, पाऊस होतो का, सोयाबीन उत्पादक भागांमध्ये पाऊस आणि उष्णता नेमका कसं राहतो, त्याच्या पिकावरती कसा परिणाम दिसून येतो आहे, त्यानुसार आपल्याला बाजारभावामध्ये बदल होताना दिसून येतील. सरकारने यंदा हमीभावामध्ये देखील चांगली सुधारणा केलेली आहे. परंतु यंदा शेतकऱ्यांना हमीभावाशी संबंध येणार नाही असे सध्या तरी संकेत बाजारामध्ये दिसत आहेत. कारण उत्पादन यंदाही कमीत राहण्याची शक्यता आहे. आयात करायची म्हटली तरी आपल्याकडं आपण GM सोयाबीनची आयात करत नाही. सरकारचं धोरण आहे की देशामध्ये नॉन GM सोयाबीनचीच आयात होते. हे आयात प्रामुख्याने आपल्याला आफ्रिका आणि म्यानमार या देशांमधून होत असते, इतर काही 1-2 देशांमधून होते. या देशांना देखील यंदा एल्निनोमुळे कमी पाऊस आणि काही भागांमध्ये दुष्काळ तर काही पट्ट्यामध्ये आपल्याला पूर परिस्थिती दिसून येते आहे. पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे प्रत्येक देशातला जो काही उत्पादनाचा हंगाम असतो त्या हंगामामध्ये एल्निनोमुळे ह्या सगळ्या घडामोडी घडत असतात. त्यामुळं आयातीवर देखील मर्यादा असणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कितीही देशातलं उत्पादन घटलं आणि जर केवळ नॉन GM सोयाबीनला सरकारनं परवानगी दिलेली असेल तर 10 लाख टनांच्या दरम्यान आयात होऊ शकते. त्यामुळं देशामध्ये सोयाबीनच्या बाजाराला चांगला आधार आहे. सोयाबीनचा बाजारभाव 6,500 रुपयांच्या पुढेच राहू शकतो असा अंदाज सध्या तरी अभ्यासक व्यक्त करत आहेत. या पुढच्या टप्प्यामध्ये जे काही घडामोडी घडतील त्याचा बाजारावर कसा परिणाम होऊ शकतो हे आपण वेळोवेळी समजून घेतच राहूयात. तर हे होतं सोयाबीनविषयी. आपण इतर पिकांमध्ये देखील काय घडामोडी घडतात, उत्पादनाचे काय अंदाज येतात, जागतिक पातळीवर काय घडामोडी घडतात ते रोज समजून घेऊयात. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.